आज अनेकदा मराठी लोकांना धड मराठी बोलता येत नाही। भैये लोक तर सरळ म्हणतात हमको मराठी नहीं आती, नहीं बोलेंगे, नहीं सीखेंगे। पण मी तुम्हाला एका कवितेच्या 4 ओळी ऐकवतो, मग त्याच्यानंतर आपण पुढे बोलूया। परमशास्त्र जगती प्रगटावेया, बहुता जना फळसिद्धी होवावेया, भाषा बांधून मराठी या, कथा निरोपिळी। कवितेची भाषा जरी ऐकली, अर्थ नाही समजला, तरी तुम्हाला लक्षात येईल की किमान 400-500 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरांच्या, एकनाथांच्या सारखी या कवितेची भाषा आहे। पण ही कविता कुठल्याही मराठी माणसानं लिहिलेली नाही, किंवा अगदी मराठी सोडा कुठल्या भारतात जन्मलेल्या माणसानं देखील लिहिलेली नाही, तर 7 समुद्र पार करून इंग्लंडमधून भारतात आलेल्या एका ख्रिस्ती मिशनरी माणसानं ही कविता लिहिलेली आहे। फक्त ही कविताच नाही, तर या माणसानं मराठीत 11,000 ओव्या लिहिलेल्या आहेत। मग या माणसाचं मराठीवर एवढं प्रेम का आहे? हा माणूस कोण आहे आणि त्याचा इतिहास काय? त्यानं नेमकं हे सगळं काय लिहिलं आणि मराठीबद्दल आणखी काही कविता त्यानं कोणकोणत्या लिहिलेल्या आहेत, त्यात काय लिहिलेलं आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। थॉमस स्टीफन्स असं नाव असलेल्या एका मुलाचा जन्म झाला इंग्लंडमधल्या विल्टशायर प्रांतातल्या बुस्टन या गावामध्ये। कॅथलिक फॅमिलीमध्ये त्याचा जन्म झाला। इंग्लंडमध्ये त्यावेळेला कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट असा वाद खूप टोकाला गेलेला होता, त्यामुळे त्याने इंग्लंड सोडलं। त्याचं शिक्षण मात्र इंग्लंडमध्येच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पार पडलेलं होतं। शिक्षण झाल्यानंतर तो पोर्तुगालची राजधानी असलेल्या लिस्बनमध्ये गेला। तिथं त्यानं धर्मशास्त्राचं शिक्षण वगैरे घेतलं। त्यानंतर तो झाला फादर थॉमस स्टीफन्स। अनेक भाषा शिकणं, त्यांचा अभ्यास करणं हा त्याचा छंद होता। 24 ऑक्टोबर 1579 या दिवशी तो ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी भारतातल्या गोव्याच्या किनाऱ्यावर उतरला। त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं। साधारणतः 1510 पासून गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती आणि पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये हिंदूंच्यावर अनन्वित अत्याचार करून तिथल्या हिंदूंना ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरित करण्याचा सपाटा लावलेला होता। हे सगळं खरंच आहे, पण हे सगळं जास्तीत जास्त घडत होतं ते सेंट झेवियरच्या काळात आणि तो त्यावेळेला त्याचा मृत्यू झालेला होता। त्यामुळे गोव्यामध्ये सगळ्या अन्याय अत्याचाराच्या गोष्टी पार पडलेल्या होत्या। पण फादर थॉमस स्टीफन्सला मात्र लोकांच्यावर असा अन्याय अत्याचार करून आपण धर्मांतरित करावं असं वाटत नव्हतं। 1585 साली सर्व बिशप लोकांची एक प्रांतिक सभा गोव्यात पार पडली। त्यावेळी फादर थॉमस स्टीफन्स यांनी तिथं विचार मांडला की आपण इथल्या लोकांच्या भाषा शिकल्या पाहिजेत, त्यांच्या भाषांमध्ये त्यांच्याशी बोलून त्यांचं मन जिंकून मग आपल्या धर्माचा प्रचार आपण तिथं केला पाहिजे। हा ठराव तिथं मंजूर झाला आणि त्यानंतर फादर स्टीफन्स हे मराठी आणि कोकणी भाषा बोलायला शिकले। त्यांनी रामायणाचा, महाभारताचा अभ्यास केला। आता हा अभ्यास त्यांनी कसा उपयोगी पडला ते पुढे सांगतो। अभ्यास जरी रामायण महाभारताचा केला असला तरी त्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायचा होता। आपण थोडा वेळ धर्माचा अँगल बाजूला ठेवूया, पण भाषा माणूस कसा शिकू शकतो, मराठी किती सोपी आहे आणि कुठल्या लेवल पर्यंत माणूस ती घेऊन जाऊ शकतो ते तुम्हाला पुढे लक्षात येईलच। पण त्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ॲप बद्दल सांगतो। अनेक लोक मला कमेंट्समध्ये विचारतात की आपलं उत्पन्न कसं वाढवायचं, आणि मी म्हणू शकतो की मला एक चांगला उत्तम पर्याय आता सापडलाय ज्याच्या आधारे आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो। मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे जे भारतात अतिशय वेगानं वाढत आहे। ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो। इथं मी लॉग इन केलंय आणि इथं आहे फॉलो ट्रेंड्स हे फीचर। इथं तुम्ही रिअल टाइम ट्रेड बघू शकता ज्याच्यामध्ये लोकांनी प्रॉफिट मिळवलेला आहे आणि तुम्ही त्यावर क्लिक करून त्याला फॉलो करू शकता। पहा, मी फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं, ट्रेड घेतला आणि झालं, माझ्या ट्रेडिंगला सुरुवात झाली। इथे तुम्ही अत्यंत कमी पैशामध्ये सुरुवात करू शकता, जिथं बाकी ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला 3 पट रक्कम लागते। आणि जर तुम्हाला पैसे गमावण्याची भीती वाटत असेल तर त्याचं सोल्युशन इथं आहे, ते म्हणजे इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर। जेव्हा तुम्ही एका विशिष्ट लेवलच्या लॉसपर्यंत पोहोचता तेव्हा हे फीचर आपोआप स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं पुढे जे नुकसान होणार असतं ते टळतं। पहा, प्रॉफिट ट्रेंड प्रमाणे चालताना दिसत होता। मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि 2065 रुपयांचा प्रॉफिट अत्यंत कमी वेळात बुक झाला। यामध्ये तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये देखील ट्रेड करू शकता, जसं की सोने, चांदी, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, जे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत चालू असतं। मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन देतं, ज्याच्या आधारे लोकांनी आतापर्यंत प्रॉफिट कसा बुक केलाय बघा। 15,239 रुपये फेब्रुवारीमध्ये एका दिवसात, 33,512 रुपये डिसेंबरमध्ये, 5,03,940 रुपये मागच्या एका वर्षामध्ये, आणि मार्केट वुल्फ यातल्या कुठल्याही प्रॉफिटवर तुमच्याकडून कमिशन घेत नाही। हे सगळं तुम्हाला फक्त एकदा 99 रुपये भरून लाईफ टाईमसाठी मिळू शकतं। तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत ट्रेड करू शकता। मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत। आपलं आर्थिक भविष्य घडवण्यासाठी लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतायत। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये देखील पिन करून ठेवतोय, तुम्ही याचा वापर जरूर करा। आता आपण येऊया फादर स्टीफन्स यांच्या स्टोरीकडे।
1583 साली फादर स्टीफन्स यांनी एक पत्र आपल्या भावाला इंग्लंडमध्ये पाठवलं। या पत्रात जवळजवळ 440 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की भारतातल्या भाषा आणि युरोपातल्या ग्रीक, लॅटिन या भाषा समान पायावर उभ्या आहेत। नंतर खूप शतकानंतर हे सगळं जगानं देखील मान्य केलं की संस्कृत ही अनेक युरोपियन भाषांची मातृभाषा किंवा मूळ भाषा आहे। पण ही गोष्ट फादर स्टीफन्स 440 वर्षापूर्वीच सांगून गेलेले होते। गोव्यात साष्टीमध्ये राहत असताना फादर स्टीफन्स यांनी कोकणी भाषेच्या व्याकरणाचं पुस्तक लिहिलं। म्हणजे अभ्यास किती असेल बघा। दोत्रिना ख्रिस्ता नावाचं आणखी एक ख्रिस्ती धर्माचं पुस्तक लिहिलं। 1614 साली त्यांनी ख्रिस्त पुराण नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ त्यांनी मराठी भाषेमध्ये लिहिला। गोव्यातली अनेक लोकांची भाषा कोकणी असली तरी कोकणी ही त्या काळातली दुय्यम भाषा समजली जायची। जसं समाजातल्या खालच्या वर्गातले लोक कोकणी बोलायचे आणि मोठ्या वरच्या वर्गातले लोक हे मराठी बोलायचे। म्हणून मोठ्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ख्रिस्त पुराण हा ग्रंथ मराठीत लिहिला। या ग्रंथामध्ये 10,962 ओव्या लिहिलेल्या आहेत। आता हा ग्रंथ लिहिल्यानंतर त्याची प्रिंटिंग करताना एक मोठा प्रॉब्लेम असा होता की युरोपियन सत्ताधाऱ्यांनी आपल्या बरोबर छापखाना जरी भारतात आणला असला तरी त्यामध्ये इंग्लिश मधून टाईप करता येत होतं। मराठीमधून टाईप करण्याची सोय अजूनपर्यंत झालेली नव्हती। त्यामुळे त्यांनी या सगळ्या 10,962 ओव्या या लिहिल्या मराठी भाषेतून पण टाईप केल्या इंग्लिश लेटर्स मध्ये, म्हणजे किंवा आपण रोमन लेटर्स मध्ये असं त्याला म्हणूया। जसं आपण व्हॉट्सअपवरती चॅट करतो, बोलतो मराठीतच पण टाईप इंग्लिश मध्ये करतो, तसंच इसवी सन 1616 साली, 1649 साली आणि 1659 साली असं 3 वेळा या ख्रिस्त पुराण या पुस्तकाच्या वेगवेगळ्या आवृत्ती काढल्या गेल्या। पण प्रत्येक वेळेला टायपिंग मात्र इंग्लिश लेटर्स मध्ये केलं गेलं। या पुस्तकातले काही स्क्रीनशॉट्स मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय। आता जसं नारायण सूर्याजी ठोसर हे राम भक्तीत लीन झाले आणि स्वतःचं नाव त्यांनी केलं रामदास, तसं फादर स्टीफन्स यांनी ख्रिस्त पुराण या ग्रंथामध्ये आपला उल्लेख ख्रिस्तदास असा केलाय। मराठी भाषेतल्या लिखाणाचा ज्ञानेश्वर, एकनाथ, मुकुंदराज अशा अनेक ग्रंथांचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे कदाचित त्यांनी तसा उल्लेख केला असावा। पण हे नाव त्यांनी रामदासांकडून उचललं असं मात्र म्हणता येत नाही, कारण रामदासांच्या जन्मापूर्वीचाच काळ आहे तो या ख्रिस्तदासांचा म्हणजे फादर स्टीफन्स यांचा। के डिस्क्रो सोब्रे अविंदा डे जेसू ख्रिस्टो नोसो साल्वाडोर अ मुंडाल म्हणजेच पोर्तुगीज भाषेमध्ये ख्रिस्त पुराण असं या ग्रंथाचं नाव आहे। याच ग्रंथात त्यांनी मराठीची महती देखील घालेली आहे, मराठीचं कौतुक केलेलं आहे। मराठी भाषा म्हणजे सगळ्या जगातल्या भाषांच्या मध्ये किती श्रेष्ठ आहे हे फादर स्टीफन्सला कळलं, जो 7 समुद्र पार करून भारतात आलेला होता। त्यांनी काय लिहिलंय बघा, जैसी हरळा माझी रत्नकिळा, जैसी रत्ना माझी हिरा निळा, तैसा भाषा माझी चौखाळा भाषा मराठी। म्हणजे अनेक चांगल्या दगडांच्या मध्ये मोती किंवा रत्न जसा असतो तसा, अनेक रत्नांच्या मध्ये निळ्या रंगाचा हिरा जसा असतो तसा, तशी अनेक भाषांच्या मध्ये माझी मराठी भाषा ही चोखंदळ आहे आणि सुंदर आहे। पुढे ते म्हणतात, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, जैसी परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजरी मराठीया। जसे अनेक फुलांच्या मध्ये मोगरा हे सगळ्यात सुंदर आणि चांगलं फुल आहे, तसं अनेक सुगंधामध्ये कस्तुरीचा सुगंध हा सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो, तसा अनेक भाषांच्या मध्ये सुंदर आणि साजरी अशी माझी मराठी भाषा आहे। आता या फादर थॉमस स्टीफन्स यांनी अनेक लोकांचं धर्मांतरण केलं, ते स्वतः ख्रिस्ती मिशनरी होते। या गोष्टी देखील आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। गोव्यातल्या अनेक उच्चभ्रू लोकांचं धर्मांतरण त्यांनी केलं असं म्हटलं जातं। ते काही असलं तरी त्यांचं मराठी भाषेवरचं प्रेम किंवा त्यांनी मराठी भाषा ज्या पद्धतीने शिकली आणि मराठी भाषेच्या साहित्यामध्ये 11,000 ओव्यांची आपली भर घातली। मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा काहीतरी जर प्रिंट झालं असेल तर हे ख्रिस्त पुराण आहे, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे। त्या माणसाचं मराठी भाषेसाठीचं योगदान मात्र आपण कधीही विसरू शकत नाही। त्यांचा वेगळा इतिहास बाजूला ठेवावा लागेल आणि या गोष्टीचा विचार करायला लागेल। त्यांनी म्हटल्याप्रमाणे नक्कीच सगळ्या भाषांच्या मध्ये साजरी आणि सुंदर अशी आपली मराठी भाषा आहे। प्रत्येकानं ठरवलं तर मराठी भाषा सहज शिकता येते, कुणीही शिकू शकतो। जर 7 समुद्र पार आलेला माणूस शिकू शकतो, एक लॅटिन, पोर्तुगीज, स्पॅनिश भाषा बोलणारा, इंग्लिश भाषा बोलणारा माणूस शिकू शकतो, तर यूपी बिहारवाले भैया तर आरामातच शिकू शकतात असं मला वाटतं। त्यामुळे जे कोणी मराठी भाषा शिकत नसतील, बोलत नसतील, अगदी मराठी लोक असतील तरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पण तुमचं या ख्रिस्त पुराणबद्दल, तुमचं या व्यक्तीबद्दल म्हणजे थॉमस स्टीफन्स यांच्याबद्दलचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मार्केट वुल्फ हे ॲप
भारतभरात अतिशय वेगानं वाढतंय. 2 मिलियनपेक्षा जास्त त्याचे डाउनलोड झालेले आहेत. तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि वापरायला सुरुवात करा. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.